नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं इन्फिनिटी इंजिनिअरिंग अकॅडमीमध्ये। मी प्राध्यापक मंजुनाथ पिसोत्रे। आज आपण एक फ्लुइड मेकॅनिक्सवरती एक सिंपल एक टॉपिक घेणार आहे, तो व्हेरी इम्पॉर्टंट इन आरटीओ मेन्स। सो फ्लुइड मेकॅनिक्स म्हटल्यानंतर आपले 20 क्वेश्चन्स हे आपले फिक्स आहेत। आता 20 क्वेश्चन्स मधला आपण एक पहिला चॅप्टर जो बघणार त्यातला पण एक पॉइंट आपण डिस्कस करणार आहोत। सो फ्लुइड प्रॉपर्टीज जो चॅप्टर आहे, ह्या फ्लुइड प्रॉपर्टीज वरती आतापर्यंत जे आयोगाचे 2011 असतील किंवा 2013 असेल किंवा 2017 चे जे क्वेश्चन्स सिरीज जर तुम्ही पाहिली, सो 2011 मध्ये जे क्वेश्चन्स विचारले होते फ्लुइड प्रॉपर्टीज मध्ये, ते 2011 मध्ये 5 क्वेश्चन्स जनरली विचारले होते। 2013 मध्ये 3 क्वेश्चन्स या फ्लुइड प्रॉपर्टीज विचारले होते आणि 2017 मध्ये जर पाहिलं तर इथे तुम्हाला 2 क्वेश्चन्स या चॅप्टर वरती होते। आता त्या व्यतिरिक्त या चॅप्टरचे टोटल वेटेज मध्ये जो आपण एक इम्पॉर्टंट पॉइंट आज डिस्कस करणार आहोत किंवा इम्पॉर्टंट एक टॉपिक आम्ही डिस्कस करणार आहोत, त्यामध्ये आपण डिस्कस करणार सरफेस टेन्शन। तर सरफेस टेन्शन जर पाहिलं तर वेटेज 2013 आणि 2017 चं जर सरफेस टेन्शनचं वेटेज पाहिलं, 2013 मध्ये 2 क्वेश्चन्स आले होते, 2017 मध्ये पण याच्यामध्ये 2 क्वेश्चन्स आले होते। सो इन दॅट फ्लुइड प्रॉपर्टीज मध्ये आपण एक पॉइंट इम्पॉर्टंट पॉइंट म्हणा सरफेस टेन्शन, व्हेरी इम्पॉर्टंट, बिकॉज प्रत्येक एक्झाम मध्ये तुम्हाला ह्यावरचे पॉइंट्स तुम्हाला यावर क्वेश्चन्स तुम्हाला भेटेल। सो सरफेस टेन्शन एक बेसिक कन्सेप्ट आपण घेऊन येणार आहोत। सो सरफेस टेन्शन इज नथिंग बट, बघा सरफेस टेन्शन। सो इन दॅट सरफेस टेन्शन, ही सरफेस टेन्शन जनरली होतं कशामुळे, ही जी प्रॉपर्टीज आहे सरफेस टेन्शन, ही सरफेस टेन्शन प्रॉपर्टी ह्या 2 मॉलिक्युलर फोर्सेसमुळे होतं। दॅट इज नथिंग बट आपण म्हणतो की कोहेजन फोर्स अँड ॲडेजन फोर्स। आता कोहेजन फोर्स म्हणजे काय आणि ॲडेजन फोर्स म्हणजे काय? सो कोहेजन फोर्स इज नथिंग बट जे सिमिलर पार्टिकल्स आहेत, सिमिलर पार्टिकल्स मध्ये जे फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे त्याला आपण म्हणतो कोहेजन। कोहेजनचं मीनिंग काय झालं की को म्हणजे स्वतःच्या पार्टिकल्स मध्ये जे फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे त्याला आपण म्हणू कोहेजन फोर्स। दुसरा आहे माझा ॲडेजन फोर्स, दॅट इज नथिंग बट आपण कोहेजन इज नथिंग बट आपण काय म्हणेल की इट इज अ फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन सिमिलर पार्टिकल्स। फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन सिमिलर पार्टिकल्स मीन्स जो पण काही फोर्स आहे तो सिमिलर पार्टिकल्स मध्ये जो फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे त्याला आपण म्हणून कोहेजन फोर्स। नेक्स्ट इज ॲडेजन फोर्स। ॲडेजन फोर्स इज नथिंग बट, आता येतं काय होतं की 2 डिफरंट पार्टिकल्स आहेत। ॲडेजन फोर्स इज नथिंग बट 2 डिफरंट पार्टिकल्स, 2 डिफरंट पार्टिकल्स मध्ये जे काही फोर्स ऑफ अट्रॅक्शन होईल, 2 डिफरंट पार्टिकल्स और डिफरंट पार्टिकल्स मध्ये जे काही फोर्स ऑफ अट्रॅक्शन होईल, डिफरंट पार्टिकल्स, दॅट इज नथिंग बट ॲडेजन फोर्स। ॲड हो, ॲडेजन फोर्स इज मीनिंग काय, ॲड होते। सो आता या 2 पॅरामीटर्सवर माझा सरफेस टेन्शन प्रॉपर्टी डिपेंड आहे। या 2 पॅरामीटर्सवर सरफेस टेन्शन, कधी कधी क्वेश्चन असा पण विचारू शकतो, सरफेस टेन्शन इज डिपेंड्स अपॉन बोथ कोहेजन अँड ॲडेजन, बोथ कोहेजन अँड ॲडेजन। आता ही सरफेस टेन्शन प्रॉपर्टी जेव्हा तुमच्या समोर मांडतोय त्यावेळी आपण एक बेसिक जनरल फंडा काय बघायचा आहे त्याच्या मागचा। सो जनरल फंडामध्ये मी तुम्हाला काय करतोय की एक एक्झाम्पल म्हणून मी काय कन्सिडर केलं, एक बिकर कन्सिडर केला किंवा एक ग्लास पॉट कन्सिडर केला। आता ग्लास पॉट मध्ये हा स्टेशनरी आहे, म्हणजेच स्टॅटिक कंडिशन मध्ये आहे। आता या स्टॅटिक कंडिशन मध्ये मी एक सम अमाऊंट ऑफ वॉटर त्यामध्ये इन्सर्ट केलं आणि या केसमध्ये मला सरफेस टेन्शन फिनॉमिना कुठे दिसून येतो हा बघायचा आहे। आता सरफेस टेन्शन फिनॉमिना बघण्याच्या आधी आता ऍक्च्युली ॲडेजन कुठं होतं, कोहेजन कुठं होतं आणि ह्या प्रॉपर्टीज कशा जनरेट होत आहेत ह्या बघायच्या आहेत। सो या केसमध्ये आपण ज्यावेळी आपण मॅटर म्हणतो त्यावेळी आपण मॅटर म्हटलं तर आपण 3 गोष्टी आपण लक्षात घेतो। एक म्हणतो आपण एअर असेल किंवा आपण त्याला गॅसेस म्हणतो, लिक्विड म्हणतो आणि सॉलिड म्हणतो। सो फोर्स ऑफ अट्रॅक्शन जे आहे गॅसेस, लिक्विड आणि सॉलिड या जर कन्सिडर केलं, सो गॅसेस मध्ये असेल हा सगळ्यात लोएस्ट फोर्स ऑफ अट्रॅक्शन असतो, लोएस्ट असतो। त्यानंतर जर लिक्विड त्यानंतर मॉडरेट लेवलचा फोर्स ऑफ अट्रॅक्शन असतो, त्यानंतर आपण जर पाहिलं मॉडरेट। सो नेक्स्ट इज सॉलिड। सॉलिड मध्ये फोर्स ऑफ अट्रॅक्शन इज व्हेरी हाय फोर्स ऑफ अट्रॅक्शन इन केस ऑफ सॉलिड। सो आता या केसमध्ये जर कन्सिडर केलं तर या केसमध्ये मी तुम्हाला 2 केसेस इथे सांगणार आहे। फर्स्ट ऑफ ऑल मी तुम्हाला जे सांगतोय हा जो
पॉट आहे, हा पॉट रेड कलरमध्ये दाखवतोय, पॉट जो आहे तुम्हाला रेड कलरमध्ये दाखवतोय. सो या केसमध्ये हा जो आहे ही माझी वॉटर सरफेस लेवल आहे, ही काय माझी वॉटर सरफेस लेवल आहे, ही वॉटर सरफेस लेवल आहे. आता वॉटर सरफेस लेवलवरती मी एक उलटा ट्रायंगल तुम्हाला दाखवला, दॅट इज नथिंग बट मी त्याला डिफाईन करतोय फ्री सरफेसेस. मी जनरली काय डिफाईन करतोय त्याला फ्री सरफेस. ऍक्च्युली हा फ्री सरफेस म्हणजे काय? सो फ्री सरफेस इज नथिंग बट अगेन इट इज अ नॉर्मल फोर्स. फ्री सरफेस इज नथिंग बट जो पण काही फ्री सरफेसवरती फोर्सेस ऍक्ट होतात ते काय की नॉर्मली फोर्स ऍक्ट होतात, नॉर्मल परपेंडिक्युलर टू दॅट सरफेस, परपेंडिक्युलर टू दॅट सरफेस. म्हणजे जे काही फोर्सेस ऍक्ट होणार आहेत दॅट फोर्सेस इज नथिंग बट नॉर्मल फोर्सेस, दॅट नथिंग बट नॉर्मल फोर्सेस. आपण जर फ्री सरफेस म्हटलं तर सेकंड पॅरामीटर इथे मी डिफाईन करू शकतो, शियर फोर्स इज झिरो, दॅट इज नथिंग बट शियर फोर्स इज झिरो, दॅट इज नथिंग बट टेंजेन्शियल फोर्स इज झिरो. सो शियर फोर्स और शियर प्रेशर, आपण शियर प्रेशर पण म्हणू, शियर फोर्स इज झिरो इन केस ऑफ शियर फोर्स इज झिरो. सो फ्री सरफेस असा सरफेस, त्या सरफेसवरती नॉर्मल फोर्स ऍक्ट होतो बट शियर फोर्स इज झिरो, कारण इथं कोणताच याच्यावरती जो कोणता पार्ट आहे त्याच्यावरती कोणताच फ्लोईंग पार्ट नाहीये. सो जर आपण कन्सिडर केलं तर फ्री सरफेस जो आहे तो फ्री सरफेस दोन पार्टला डिफाईन करतोय, दॅट इज नथिंग बट हा लिक्विड आहे, हा लिक्विड आहे किंवा वॉटर म्हणू शकतो, लिक्विड आहे. आणि सेकंड इज गॅसेस, सेकंड इज गॅस, और इथं आपण म्हणू शकतो एअर आहे, ही आहे एअर आहे. ह्या दोन पार्टला जो डिफाईन करतो म्हणजे सेपरेट करतो, दॅट सेपरेट पार्ट इज नथिंग बट आपण फ्री सरफेस म्हणू, दॅट इज नथिंग बट फ्री सरफेस म्हणू. आता या केसमध्ये मी तुम्हाला लोएस्ट मध्ये गॅसेस सांगितलं, लिक्विड सांगितलं आणि सॉलिड सांगितलं. आता या केसमध्ये बघा मी या पॉटमध्ये 3 पार्टिकल्स सिलेक्ट केल्या, कोणते पण 3 पार्टिकल्स तुम्ही सिलेक्ट करा किंवा कोणताही पार्टिकल मी सिलेक्ट करू शकतो. जनरली मी जर हाच जर पॉट मी इथं ड्रॉ केला तर हा माझा लिक्विड मधला पार्ट आहे, आतला जो पार्ट आहे लिक्विड मधला. आता लिक्विड मधले जे पार्टिकल्स असतील, लिक्विड मधले जे पार्टिकल्स असतील दॅट पार्टिकल्स इज नथिंग बट हे वॉटर पार्टिकल्स, समजा मी वॉटर कन्सिडर केलो, हे सगळे वॉटर पार्टिकल्स आहेत. म्हणजे वॉटर पार्टिकल्स आपण कसं कन्सिडर, आपण असं अज्युम करू की जे पण काही फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे, वॉटरचं जेवढं फोर्स ऑफ अट्रॅक्शन, जेवढे वॉटर मॉलिक्युल्स आहेत त्या प्रत्येक वॉटर मॉलिक्युलचा जो फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे तो काय सेम आहे. म्हणजे हा जर पार्टिकल नंबर 1 कन्सिडर केला, हा 2 कन्सिडर केला, हा किंवा 3 कन्सिडर केला, हा कोणताही पार्ट जर तुम्ही कन्सिडर केला, सो यामध्ये जे फोर्सेस आहेत, ह्यामध्ये जे फोर्सेस आहेत, द फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे, ते फोर्स ऑफ अट्रॅक्शन काय आहेत की सेम आहेत. जर मी वॉटर मॉलिक्यूल जर कन्सिडर केला आणि त्याचा सेंटर जर कन्सिडर केला, या सेंटर पासून ह्या वॉटर मॉलिक्यूलची जी अट्रॅक्शन, फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे इन ऑल डायरेक्शन इट शुड बी सेम आणि सेम मॅग्निट्यूड असेल, सेम मॅग्निट्यूड असेल. सो आता मी कन्सिडर केलं की याचा काहीतरी एक जर स्पेरिकल शेपमध्ये जर कन्सिडर केला, पूर्ण ज्याचा एरिया जर कन्सिडर केला तर या वॉटर मॉलिक्यूलचा फोर्स ऑफ अट्रॅक्शन एक लिमिटेड एरियापर्यंत आहे. असे प्रत्येक वॉटर मॉलिक्यूल्स आहेत. मग त्यातलाच मी एक वॉटर मॉलिक्यूल कन्सिडर केला ए आणि सी. आता इथं फोर्स ऑफ अट्रॅक्शन जे वॉटर मॉलिक्यूल्सचे आहेत हे स्वतःच्या पार्टिकल्स बद्दलचे आहे, दॅट इज नथिंग बट इथं कोएजन फोर्स ऍक्ट होतोय. आता ए जर पार्ट कन्सिडर केला तर या ए वरती कोएजिव्ह फोर्स ऍक्ट होतोय किंवा कोएजन फोर्स ऍक्ट होतोय. ए वरती काय होतं, कोएजन फोर्स ऍक्ट होतोय. हा जर मी सी पार्ट जर कन्सिडर केला तर या सी वरती सुद्धा हा कोएजन फोर्स ऍक्ट होतोय. हा काय होतोय, कोएजन फोर्स ऍक्ट होतोय. सो या केसमध्ये ज्यावेळी मी सरफेस टेन्शनचा पॅरामीटर म्हणतोय तो हा जो बी पार्टिकल कन्सिडर केला आहे, हा जो बी पार्टिकल हा पण हा एक वॉटर मॉलिक्यूल आहे, हा जो सरफेसवरचा जो एक मॉलिक्यूल कन्सिडर केला वॉटर मॉलिक्यूल आहे, पण याचा जो फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे, याचा फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे. आता इथं काय की हा जो सेपरेट केलेला पार्ट आहे इकडे माझ्याकडे एअर किंवा मी याला गॅसेस म्हणू शकतो, इथे एअर पार्टिकल किंवा गॅसेस पार्टिकल आहे. बट इथं जो फोर्स ऑफ अट्रॅक्शन ऑफ एअर किंवा गॅसेसचा आहे तो काय लोएस्ट आहे, त्यानंतर लिक्विड्स आहे, त्यानंतर सॉलिड्स आहे. म्हणजे जर सॉलिड पार्टिकल्स एखाद्या लिक्विडवरती जर कन्सिडर केला तर तो सॉलिड पार्टिकल्स त्याला जास्त पुल करू शकतो, सॉलिड पार्टिकल्सकडे जास्त फोर्स ऑफ अट्रॅक्शनची ताकद आहे. तेच जर लिक्विड कन्सिडर केलं मॉडरेट लेवलची ताकद आहे. तेच जर गॅसेस कन्सिडर केलं तर लोएस्ट लेवलची ताकद आहे. म्हणजेच गॅसेस पार्टिकल कन्सिडर केला सर त्या गॅसेस पार्टिकलमध्ये जे फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहेत लोएस्ट आहेत. मग आता या जर बी, आता हा जर सरफेसवरची जर एखादा पार्टिकल मी कन्सिडर केला, सो मी एखादा सरफेसवरचा पार्टिकल कन्सिडर केला तर बघा काय होतं याचं केस, सरफेसवरचा एखादा पार्टिकल कन्सिडर केला. सो हाच माझा ग्लास पॉट आहे, या ग्लास पॉटवरती इथे सरफेसवरचे मॉलिक्यूल मी कन्सिडर करतोय, सरफेसवरचे मॉलिक्यूल्स. आता या सरफेसवरच्या मॉलिक्यूल्समध्ये इथं जे फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे, इथं फोर्स ऑफ अट्रॅक्शन आता कसं डिफर होतं बघा, फोर्स ऑफ अट्रॅक्शन. सो in that case this is my again gases or
एअर, हा जो पार्टिकल्स फ्री सरफेसच्या वरचा पार्ट आहे तो गॅसेस और एअर. आता इथं फोर्स ऑफ अट्रॅक्शन कमी आहे, इथं फोर्स ऑफ अट्रॅक्शन इज व्हेरी हाय इन केस ऑफ लिक्विड. म्हणजे आपण जर गॅस आणि लिक्विडच्या केसमध्ये कंपॅरिझन करत गेलो तर. सो इन दॅट केस आता इकडं जो फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे हा काय करतोय की ह्या पार्टिकल्सला, हा जर सेंटर जर कन्सिडर केला हा पार्टिकलचा, तर इथं फोर्स ऑफ अट्रॅक्शन ही कोइजनमुळे होतं. हा माझ्या कोइजनमुळे फोर्स ऑफ अट्रॅक्शन होतोय, हा कोइजनमुळे फोर्स ऑफ अट्रॅक्शन होतोय, हा कोइजनमुळे फोर्स ऑफ अट्रॅक्शन होतं. आता या पार्टिकलच्या वरच्या साईडला गॅसेस आहेत, हा गॅसेस पार्टिकल पण पुल करायचा ट्राय करतोय, गॅसेस पार्टिकल पण पुल करायचा ट्राय करतोय. बट हा जर आपण कन्सिडर केला इट इज अगेन ॲडिशन, बिकॉज टू डिफरंट पार्टिकल्स, गॅस आणि लिक्विड या केसमध्ये फोर्स ऑफ अट्रॅक्शन चालू आहे. बट गॅसेस हॅव्हिंग व्हेरी लेस फोर्स, म्हणजे जो फोर्स ऑफ अट्रॅक्शन गॅसेसमध्ये आहे तो एकदम काय कमी आहे. त्यामुळं जो पण काही रिझल्टंट फोर्स असणार आहे, जो पण रिझल्टंट, हा गॅसेस पण ट्राय करतोय की त्याला बाहेर काढण्याचा, गॅसेस पण काय करतोय की ट्राय करतोय बाहेर काढण्याचा. पण इथं प्रॉब्लेम काय होतोय की जो गॅसेस पार्टिकल्स आहेत, जे गॅसेस पार्टिकल्स आहेत, इट इज अगेन व्हेरी लो, गॅसेस पार्टिकल्स हॅव्हिंग लो फोर्सेस, लो फोर्स ऑफ अट्रॅक्शन. म्हणजे गॅसेस पण पुल करण्याचा ट्राय करतात, पण जो रिझल्टंट फोर्स आहे, जो मॅक्झिमम फोर्स आहे तो माझ्या लिक्विडकडे आहे. म्हणजे ज्यावेळी लिक्विडकडे मॅक्झिमम फोर्स जातोय तो हा पार्ट जो हा सरफेस आहे ह्या आतल्या साईडला खेचला जातोय, हा सरफेस काय जो आतल्या साईडला खेचला जातोय. म्हणजेच मॅक्झिमम जो रिझल्टंट फोर्स आहे, रिझल्टंट फोर्स, दॅट रिझल्टंट फोर्स इज हाय टुवर्ड दी वॉटर, वॉटरकडे तो रिझल्टंट फोर्स जास्त आहे. म्हणून हा जो सरफेस आहे, हा सरफेस काय होतो की असा स्ट्रेच केला जातो, म्हणून सरफेस टेन्शनची जी डेफिनेशन आहे, हा बेसिक कन्सेप्ट जर तुम्हाला कळाल तर सरफेस टेन्शनची डेफिनेशन पण व्हेरी सिंपल. सो सरफेस टेन्शनची डेफिनेशन काय? सो अगेन बघा, इट इज अ फ्री सरफेस ऑफ लिक्विड. सरफेस टेन्शनची डेफिनेशन काय? फ्री सरफेस ऑफ लिक्विड बिहेव्स लाईक अ स्ट्रेच्ड मेम्ब्रेन, हा एक स्ट्रेच्ड मेम्ब्रेन, behaves like a stretched membrane. म्हणजे behaves like a stretched membrane is nothing but हा काय करतोय की due to unbalanced force or due to resultant force maximum कुठे आहे की डाऊनवर्ड डायरेक्शनला आहे. त्यामुळे काय केला की हा पूर्ण सरफेसला काय करतोय की खाली खेचण्याचा प्रयत्न करतो. जेव्हा तो खाली खेचेल त्यावेळी तो माझा सरफेस काय की कमी व्हायचं ट्रायज टू कमी मिनिमाइज होण्याचा ट्राय करतोय. म्हणजे जो काही एरिया आहे तो मिनिमाइज होण्याचा ट्राय करतोय. डेफिनेशन काय सांगते बघा, द फ्री सरफेस ऑफ अ लिक्विड बिहेव्स लाईक अ स्ट्रेच्ड मेम्ब्रेन, ट्रायज टू मिनिमाइज इट्स एरिया अप टू मॅक्झिमम पॉसिबल एक्सटेंट. जेवढा पॉसिबल आहे, जेवढं मॅक्झिमम तो त्याला स्ट्रेच करता येईल, जेवढं खाली पुल करता येईल तेवढ्या तो पॉसिबल एक्सटेंट पण त्याला स्ट्रेच करतो. दॅट फिनॉमिना इज कॉल्ड ॲज सरफेस टेन्शन. आणि दॅट सरफेस टेन्शन रिप्रेझेंट्स, आपण हा सरफेस टेन्शन पॅरामीटर आहे मॅथमॅटिकली रिप्रेझेंट कसा करतो, दॅट सरफेस टेन्शन आपण रिप्रेझेंट करतो सिग्मा. आपण डिनोट कसा करतो, हा तिचा सिग्मा म्हणून आपण डिनोट करतो. आणि दॅट सिग्मा इज नथिंग बट फोर्स पर युनिट लेंथ. सो बेसिकली जे ह्याच्यावरचे क्वेश्चन्स येणार आहेत हे तुम्हाला फोर्स पर युनिट लेंथ इथं येऊ शकतात क्वेश्चन. म्हणजे जे क्वेश्चन्स तुम्हाला एक्सपेक्टेड आहेत तो एक्सपेक्टेड तुम्हाला क्वेश्चन्स इथे तुम्हाला येत्या मॅथमॅटिकल रिलेशनवर पण येऊ शकतो. याच्यावरती एक क्वेश्चन येऊ शकतो दॅट इज नथिंग बट SI युनिट ऑफ सरफेस टेन्शन दॅट इज नथिंग बट आपण जर मॅथमॅटिकल रिप्रेझेंट करतो फोर्स पर युनिट लेंथ दॅट इज नथिंग बट, आता SI युनिट जर पाहिलं दॅट इज नथिंग बट फोर्स इज नथिंग बट न्यूटन अँड दॅट लेंथ इज नथिंग बट मीटर. सो SI युनिट ऑफ सरफेस टेन्शन इज न्यूटन पर मीटर. आता यानंतर अजून एक क्वेश्चन येतो की डायमेन्शन्स नंबर. आता डायमेन्शन्स नंबर याचा काय होऊ शकतो बघा. आता फोर्स जर कन्सिडर केला, जर फोर्सवाला पॅरामीटर कन्सिडर केला तर तुम्हाला ह्या फोर्सचे डायमेन्शन नंबर तुम्हाला माहीत पाहिजेत. दॅट फोर्स इज नथिंग बट आपण अगेन म्हणतो मास इंटू ॲक्सेलरेशन किंवा M/G म्हणेन, किंवा अजून तुम्ही फोर्स न्यूटनला आपण रिप्रेझेंट करा असं. मग आता हा मास असेल किंवा आता M, L आणि टाइम, ह्या केसमध्ये तुम्हाला याचा डायमेन्शन नंबर पण तुम्हाला फाइंड आउट करायचा. आता डायमेन्शन नंबर कसा होतो बघा. That force is nothing but mass into acceleration, and mass is nothing but capital M into acceleration due to gravity meter per second square. आता जर मीटर पर सेकंड स्क्वेअर केला तर इथे खाली पण मीटर एक आहे. सो मीटर कॅन्सल आउट and second it is nothing but time. So again it is nothing but M1 L0
t raised to -2, t raised to -2. दिस इज माय डायमेन्शनल नंबर. इथं पण तुम्हाला क्वेश्चन येण्याचे चान्सेस आहेत. इथं पण तुम्हाला क्वेश्चन येण्याचे चान्सेस आहेत. इट इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. इट इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. तुम्हाला हे फाइंड आउट करायचं आहे. सो अगेन यामध्ये जर पाहिलं तर यामध्ये अजून एक इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहे, अजून एक इम्पॉर्टंट क्वेश्चन्स यावरती येण्याचे चान्सेस आहेत. दॅट इज नथिंग बट आपण 3 डिफरंट केसेसमध्ये सरफेस टेन्शन फिनॉमिना डिफाइन करतो. दॅट डिफरंट केसेस आर. द सरफेस टेन्शन इज इन डिफरंट केसेस. आता पहिला आपण कन्सिडर करतो वॉटर ड्रॉपलेट. जर वॉटर ड्रॉपलेट जर तुम्ही पाहिलं तर वॉटर ड्रॉपलेट इज नथिंग बट अगेन जर वॉटर ड्रॉपलेट जर पाहिला की आपण एखादा वॉटर ड्रॉपलेट जर कन्सिडर केला, इट इज लुक लाईक अ स्पेरिकल शेप. तो कसा दिसतो? स्पेरिकल शेप सारखा दिसतो. आता स्पेरिकल शेप जर कन्सिडर केला वॉटर ड्रॉपलेटचा, स्पेरिकल कन्सेप्ट जर कन्सिडर केला तर आता वॉटर ड्रॉपलेट आता मी कन्सिडर केला, इट इज अ वन वॉटर ड्रॉपलेट. आता या वॉटर ड्रॉपलेटमध्ये ह्या वॉटर ड्रॉपलेटचा रेडियस कॅपिटल आर रिप्रेझेंट केला. काय केला? कॅपिटल आर मी रेडियस रिप्रेझेंट केला. आता या केसमध्ये जर फ्री सरफेसेस पाहायला गेलं, आता मगाच्या केसमध्ये आपण फ्री सरफेस पाहिले, डेफिनेशनमध्ये पण आपण फ्री सरफेसेस पाहिले. आता या केसमध्ये जर मी फ्री सरफेसेस बघायला गेलो, सो वॉटर ड्रॉपलेट आहे त्यामुळं आत पूर्ण ड्रॉपलेटच्या आतमध्ये पाणी असणार. So free surface is nothing but my outer surface. That free surface is nothing but my outer surface and it is again a spherical shape. It is a spherical shape. So आता या केसमध्ये जे पॅरामीटर्स आहेत यामध्ये कसे बघा की काय करते की वॉटर ड्रॉपलेट जे प्रेशर आहे तो प्रेशर इनसाइड दॅट ड्रॉपलेट आणि आउटसाइडला काहीतरी प्रेशर आहे. आता आउटसाइडला प्रेशर जे आहे मी पीओ कन्सिडर करतो. पीओ इट इज नथिंग बट आउटसाइड सरफेस प्रेशर अँड पीआय इज नथिंग बट मी काय कन्सिडर करतो की इनसाइड प्रेशर. आता या केसमध्ये यात रिझल्टंट प्रेशर म्हणजे एक्सेस प्रेशर जे आहे, एक्सेस प्रेशर दॅट इज नथिंग बट दोघांचं रिझल्टंट प्रेशर दॅट इज नथिंग बट पीआय मायनस पीओ. That is nothing but PI minus PO. And that excess pressure I am representing P. That excess pressure I am representing P. आता हा आपण excess pressure represent केला P. आता या केसमध्ये ज्यावेळी मी याचा इक्वेशन किंवा एखादा याचा पॅरामीटर ज्यावेळी मला शोन करायचा त्या केसमध्ये मी अनालिसिससाठी आपण काय केला की ह्या वॉटर ड्रॉपलेटला एक क्रॉस सेक्शनमध्ये कट केला. वॉटर ड्रॉपलेटला काय केला? क्रॉस सेक्शनमध्ये कट केला. क्रॉस सेक्शनमध्ये ज्यावेळी कट केला याचा रेडियस आर आहे. आता इथं जो सरफेस टेन्शन जो रिप्रेझेंट केला जातो, सरफेस टेन्शन आपण ह्याच्या सरफेस एरियावरती तो रिप्रेझेंट करतो आपण सरफेस टेन्शन. त्या आपल्या इझी अनालिसिससाठी आपण याला काय केला की एक स्मॉल ड्रॉपलेटमध्ये कट केला. सो या कटमध्ये हा सिग्मा आहे माझा, जो काही सरफेस टेन्शन दिसतो हा माझा सरफेस टेन्शन आहे, सरफेस टेन्शन. आता जो या केसमध्ये हा वॉटर ड्रॉपलेट बस्ट होणे म्हणजे वॉटर ड्रॉपलेट सारखा दिसावा म्हणून आपल्याला जो काही नेट रिझल्टंट फोर्स आहे, जो आता इम्बॅलन्स जर झाला तर तो ऑब्व्हियसली काय होणार आहे? ब्रेक होणार आहे. तो अवॉइड दॅट इनबॅलन्स आपण म्हणू शकतो की नेट रिझल्टंट फोर्स मस्ट बी झिरो. त्या केसमध्ये आपण म्हणू शकतो की तो आहे त्या शेपमध्ये राहील. मग आता या केसमध्ये इक्विलिब्रियम केसच्या कंडिशनमध्ये पाहायला गेलं तर मला 2 टाईपचे याच्यावर फोर्सेस ऍक्ट होतात. एक फोर्स जो ऍक्ट होतो माझ्या प्रेशरच्या इम्बॅलन्समुळे, इनसाइड आणि आउटसाइडचे जो प्रेशर आहे त्या प्रेशरच्या इम्बॅलन्समुळे एक फोर्स ऍक्ट झाला. दुसरा जो फोर्स क्रिएट झाला तो माझ्या सरफेस टेन्शनमुळे माझे सरफेस काय होतं की बॉडी काय होते की ट्रायज टू मिनिमाइज द एरिया काय करतोय तो मिनिमाइज करायचा ट्राय करतोय. सो त्या केसमध्ये मी म्हणून काय रिझल्टंट फोर्स इज झिरो. इन दॅट केस आता ह्या रिझल्टंट फोर्स ज्यावेळी मी झिरो कन्सिडर करतोय सो मी असं म्हणू शकतो फोर्स ऑफ प्रेशर इक्वल्स टू फोर्स ऑफ सरफेस टेन्शन. ह्या केसमध्ये आपण म्हणू शकतो की इक्विलिब्रियम कंडिशनमध्ये दिस इज इन अ इक्विलिब्रियम कंडिशन. सो आता प्रेशर आहे, आता प्रेशर फोर्स इज नथिंग बट आपण म्हणतो की दिस अगेन फोर्स अपॉन एरिया. प्रेशर इज नथिंग बट अगेन फोर्स अपॉन एरिया. सो प्रेशर फोर्स इज नथिंग बट अगेन म्हणून प्रेशर इंटू एरिया. सो अगेन आय एम रायटिंग pressure force is nothing but pressure into area and area is nothing but that cross sectional area. आता या केसमध्ये दोन्ही केसमध्ये मी क्रॉस सेक्शनल एरिया कन्सिडर करणार आहे. आणि सरफेस टेन्शन इज नथिंग बट सिग्मा इज इक्वल टू आपण काय कन्सिडर केलं? फोर्स पर युनिट लेंथ. सिग्मा इज नथिंग बट फोर्स पर युनिट लेंथ. सो अगेन एफ इज नथिंग बट सिग्मा इंटू एल. आता या केसमध्ये लेंथ. सो एफ सरफेस टेन्शन इज नथिंग बट सिग्मा इंटू एल. सो अगेन ज्यावेळी एरिया कन्सिडर करतो दॅट एरिया इज नथिंग बट क्रॉस सेक्शनल एरिया दॅट इज नथिंग बट पाय आर स्क्वेअर. सो पी इंटू पाय आर स्क्वेअर.
So again, sigma is nothing but sigma into, and that length is nothing but this perimeter. That length is nothing but perimeter. That is nothing but 2 pi r. That is nothing but 2 pi r. 2 pi r. So again, I am calculating that parameters. Though. So pi cancel out. R cancel out. So P is nothing but 2 sigma by r. P2 is nothing but 2 sigma by r. या पॉइंट वरती तुम्हाला क्वेश्चन येण्याचा चान्सेस आहेत. दॅट इज नथिंग बट प्रॉब्लेमॅटिकल कन्सेप्ट इथे येऊ शकतो आणि आलेले सुद्धा आहेत. इन्फिनिट तुम्हाला इथं प्रॉब्लेमॅटिकल कन्सेप्ट पण तुम्हाला इथं आलेले आहेत. सो नेक्स्ट पॉइंट, आता नेक्स्ट हा केस नंबर 1 कन्सिडर केली, अशीच आपल्याला केस नंबर 2 पण बघायचे. सो नेक्स्ट कन्सेप्ट इज नथिंग बट सोप बबल. आता या केसमध्ये अजून एक पॅरामीटर तुम्हाला सांगायचं राहिला की इथं जे सरफेस एरिया होता, फ्री सरफेस होता, इथं फ्री सरफेस काय होता? 1 होता. फ्री सरफेस किती होता? नंबर ऑफ फ्री सरफेस इज 1. कारण एकच फ्री सरफेस होता. आता तोच कन्सेप्ट मी तुम्हाला या केसमध्ये सांगतो सोप बबलमध्ये. हा सोप बबलमध्ये काय होतं बघा. आता सोप बबल जर कन्सिडर केला तर यामध्ये एक फिल्म आहे. काय? एक सोप फिल्म आहे. इकडे पण एअर आहे, आत पण एअर आहे आणि बाहेर पण एअर आहे. सर सोप बबल जर कन्सिडर केला तर इनसाइडला पण एअर आहे आणि आउटसाइडला पण तुम्हाला काय? एअर आहे. इनसाइडला पण एअर आहे आणि आउटसाइडला पण एअर आहे. मग आता या केसमध्ये तुम्हाला जे फ्री सरफेसेस भेटले हे 2 भेटले. फ्री सरफेसेस भेटले, किती भेटले? 2 भेटले. असाच कन्सेप्ट आहे सोप बबलचा पण कन्सेप्ट वॉटर ड्रॉपलेट सारखेच आहे. पण आता इथं डिफरन्स काय झाला बघा. इथं पॅरामीटर्स मध्ये चेंजेस काय झाले. आता या केसमध्ये जे काही सरफेस राहिले, फ्री सरफेसेस 2 राहिले. मग तोच मागाचाच पॅरामीटर्स, मागाचेच कन्सेप्ट परत मागचा जो डेफिनेशन, मागचे जे पॅरामीटर्स पाहिले फॉर इक्विलिब्रियम कंडिशन, प्रेशर फोर्स इज इक्वल्स टू सरफेस टेंशन फोर्स. So again, in that case, that pressure force is nothing but pressure into area, and their surface tension is nothing but sigma into L. Surface tension force is nothing but sigma into L. So again, in that case, P into pi r square, 2 into pi r square. So, and that sigma into, आता या केसमध्ये फ्री सरफेसेस 2 आहेत, त्यामुळे माझ्याकडे 2 सरफेस टेन्शन लागतात. 2 पॅरामीटर म्हणजेच आतून एक सरफेस टेन्शन लागतोय आणि बाहेरून एक सरफेस टेन्शन लागतं. म्हणजेच आतल्या लेअरचा इनसाइडमध्ये आणि बाहेरून लागणारा हा माझे 2 सरफेस टेन्शन लागतात. इनटू अगेन 2 पाय आर. सो या केसमध्ये बघा पाय कॅन्सल आउट, पाय कॅन्सल आउट. So again r cancel out, 1 r cancel out. So in that case 4 sigma by, आता हा r इकडे घेतला, that is nothing but p. It is again very important. तुम्हाला लक्षात ठेवायचं असेल तर मागचंच डेरिवेशन तुम्ही लक्षात ठेवा. आणि इंटू सरफेसेस किती आहेत? फ्री सरफेसेस 2 टू मल्टिप्लाय विथ 2, म्हणजे 2 सिग्मा बाय r होतं. इथे 4 सिग्मा बाय r झालं. इथे काय झालं? 4 सिग्मा बाय r. ही माझी सेकंड केस झाली. आता थर्ड केस जर पाहिली तर आपण वॉटर जेट किंवा लिक्विड जेट म्हणतो. थर्ड केस जी आहे माझी वॉटर जेट और लिक्विड जेट. सो वॉटर जेट और लिक्विड जेट मध्ये कन्सिडर केलं बघा. ह्या वॉटर जेटमध्ये आपण एक जेट कन्सिडर केली. आता जेट जनरली आपण पाहतो तर इट इज अ सिलेंड्रिकल. जो पण काही माझा टॅब आहे त्या टॅबमधून निघणारं पाणी आहे, टॅपमधून जे निघणारं पाणी आहे दॅट इज नथिंग बट सिलेंड्रिकल शेपमध्ये पडतं. सो इट इज अगेन वी कन्सिडर वन सिलेंडर. आता या केसमध्ये हा पार्ट माझा टॅपमध्ये आहे आणि हा पार्ट माझा बकेटमध्ये आहे. म्हणजे जो सरफेस टेन्शन ऍक्ट होणार आहे ह्या सरफेसला फक्त ऍक्ट होणार आहे. ह्या सरफेसेसला फक्त ऍक्ट होणार आहे. मग मला फॉर इझी अंडरस्टँडिंग आणि इझी कॅल्क्युलेशन मी काय केलं की ह्याला परत तो जो सिलेंड्रिकल शेप आहे त्याला एक कट सेक्शन घेतला. तर सिलेंड्रिकल शेपला काय घेतला? एक कट सेक्शन घेतला. आता त्या कट सेक्शनमध्ये आपण असं कन्सिडर करतो की ह्या सिलेंडरचा रेडियस आहे r आणि त्याची लेंथ आहे काहीतरी कॅपिटली L कन्सिडर करतो. आता या केसमध्ये मी आता कन्सिडर केलं की कट सेक्शन व्ह्यू. आता कट सेक्शन व्ह्यू मध्ये परत माझा जो प्रेशर फोर्स आहे आणि सरफेस टेन्शन फोर्स आहे, प्रेशर फोर्स फॉर इक्विलिब्रियम कंडिशन मी काय कन्सिडर करतोय? परत अगेन प्रेशर फोर्स आणि सरफेस टेन्शन फोर्स. सो अगेन इथं जर फ्री सरफेस जर पाहिला तर वॉटर जेट आहे. सो जेटच्या आतमध्ये टोटली माझ्याकडे काय? वॉटर आहे. सो माझ्याकडे फ्री सरफेस, नंबर ऑफ फ्री सरफेस किती आहे? सिंगल 1 नंबर ऑफ फ्री सरफेस आहे. म्हणजे नंबर ऑफ फ्री सरफेस इज 1. In that case also number of free surface is 1. So
आता या केसमध्ये मला अनालिसिस करायचं आहे. द अनालिसिस नथिंग बट एफ इज प्रेशर फोर्स आणि एफ. आता या केसमध्ये काय करेन मी, प्रेशर इंटू एरिया अगेन, प्रेशर इंटू एरिया, आणि या केसमध्ये अगेन सिग्मा इंटू एल, सिग्मा इंटू एल. सो ज्यावेळी मला एरिया कन्सिडर करायचा आहे, दॅट इज नथिंग बट दिस क्रॉस सेक्शनल एरिया. Area is nothing but this cross sectional area, and that this cross section, that projected area in that case here. So या केस मध्ये बघा काय आहे, या केस मध्ये काय आहे. सो दिस इज माय लेंथ, दिस इज माय लेंथ. सो हा काय एक रेक्टँग्युलर सारखा शेप झाला, रेक्टँग्युलर. आता एरिया ऑफ रेक्टँग्युलर अगेन काय म्हणणे मी, बेस इंटू विड्थ किंवा हाईट इंटू विड्थ काय पण असेल. मग आता या केसमध्ये काय होईल, एल इंटू हा काही जो बेस आहे. मग आता दिस इज नथिंग बट हा हाफ आर आहे, हा काय होईल अजून एक आर, दॅट इज नथिंग बट 2r होईल, एल इंटू 2r. सो दिस इज माय एरिया, दिस इज माय एरिया. आता मला लेंथ कॅल्क्युलेट करायचं आहे. दॅट लेंथ इज नथिंग बट सरफेस टेन्शन फक्त या लेंथला ॲक्ट होतो, या लेंथला माझा सरफेस टेन्शन ॲक्ट होत नाही आहे. सो दॅट एल इज नथिंग बट काय होईल, एल 2l होऊन जाईल. एल इज नथिंग बट एल 2l होऊन जाईल. म्हणजेच टोटल लेंथ इज नथिंग बट एल प्लस एल, टोटल लेंथ इज नथिंग बट एल प्लस एल 2l होऊन जाईल. सो इथं काय होईल, प्रेशर इंटू एरिया इज नथिंग बट एल इंटू 2r, एल इंटू 2r इज इक्वल्स टू सिग्मा इंटू 2l, सिग्मा इंटू 2l. आता या केसमध्ये कोणते कोणते पॅरामीटर्स मी कट होतात बघा. 2l कट झाला, 2 कट झाला, एल कट झाला. सो प्रेशर इज नथिंग बट अगेन सिग्मा इंटू आर, प्रेशर इज नथिंग बट सिग्मा इंटू आर. आता हा पण एक इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहे. याच्यावरती सुद्धा प्रॉब्लेमेटिकल जे पॅरामीटर्स आहेत, प्रॉब्लेमेटिकल जे कन्सेप्ट आहेत तिथून तुम्हाला भेटणार. सो दिस पॅरामीटर इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट, दिस टॉपिक इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. आणि या पॉईंटच्या भोवती बाहेर तुम्हाला काही काय येणार नाही. सो ज्यावेळी तुम्ही ॲनालिसिस, ज्यावेळी तुम्ही स्टडी करणार आहात, त्या स्टडीच्या वेळी एक एवढं लक्षात ठेवा की आपल्याला ह्या 3 गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. एक तरी माझा युनिट, डायमेन्शन्स, पॅरामीटर, त्यानंतर ह्या 3 केसेस, या 3 केसेसमध्ये फर्स्ट केस आपण पाहिली वॉटर ड्रॉपलेट. फर्स्ट केस पाहिली वॉटर ड्रॉपलेट इज दॅट इन पी इज नथिंग बट 2 सिग्मा बाय आर. त्यानंतर आपण सेकंड केस पाहिली. या केसमध्ये आपल्याकडे नंबर ऑफ फ्री सरफेस 1 होता. नेक्स्ट केस जे आपण पाहिली, नेक्स्ट केस पाहिली सोप बबल. या सोप बबलमध्ये आपल्याकडे कन्सेप्ट होते 2 फ्री सरफेस होते. सो अगेन सोप बबल इज पी इज नथिंग बट 4 सिग्मा बाय आर. त्यानंतर थर्ड केस पाहिली आपण वॉटर जेट और लिक्विड जेट, दॅट इज पी इज इक्वल टू सिग्मा बाय आर. सो ओके, थँक्यू.